हे दृश्य आपण पाहतो आहोत। गंगा एक्सप्रेसवेवर आता नाईट लँडिंग होते आहे। मिग, राफेल, जगवार या विमानांनी हवाई प्रात्यक्षिक देखील केलेली होती। त्याचबरोबर AN-32 या विमानाचं लँडिंग देखील या ठिकाणी झालेलं होतं आणि आता नाईट लँडिंग देखील गंगा एक्सप्रेसवेवर करण्यात येत आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत वायुदलाकडून हा महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे। लँडिंगची सोय असणारा देशातील हा चौथा एक्सप्रेसवे आहे। त्याचबरोबर नाईट लँडिंग होणारा देशातला हा पहिलाच एक्सप्रेसवे ठरेल। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा भाग उत्तर प्रदेशातल्या शहाजहापूर इथल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलानं आपली ताकदच आज दाखवून दिली। वादळात देखील 3.5 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवर जगवार, मिराज यासारख्या 15 लढाऊ विमानांनी टच अँड गो केलाय आणि आता हे दृश्य आपण पाहतो आहोत। नाईट लँडिंग देखील या ठिकाणी पार पडत आहे। पहिल्यांदा C-130J सुपर हर्क्युलस विमानानं एक्सप्रेसवेवर टच अँड गो केलं। त्यानंतर जगवार, मिग आणि राफेल या विमानांनी आकाशामध्ये एकत्र स्टंट केले। एक्सप्रेसवेवर फक्त AN-32 लढाऊ विमान उतरलं आणि आता नाईट लँडिंग देखील या गंगा एक्सप्रेसवेवर पार पडत आहे। टचडाउन तो वहीं कर दिया, कमल के फ्रेम में है। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत। ढगे सर, आपण TV9च्या या स्क्रीनवर पाहतोय की गंगा एक्सप्रेसवेवर नाईट लँडिंग होत आहे। अत्यंत महत्त्वाचा टप्पा भारतीय वायुदलासाठी। अत्यंत महत्त्वाचा असा हा टप्पा आहे तो यासाठी की ज्या प्रकारे गंगा एक्सप्रेसवेवर हे नाईट लँडिंग त्या ठिकाणी होतं। दिवसा तर जे आहे लँडिंग आहे, टेक ऑफ आहे आणि आपले फायटर जेट हे त्या ठिकाणी तशा प्रकारच्या कवायती, तशा प्रकारचा सराव करतायत। पण नाईट लँडिंगशी संबंधित रात्री 9 ते 10च्या दरम्यान या प्रकारे लँडिंग केलं जातंय आणि खऱ्या अर्थानं मुळात युद्धाच्या परिस्थितीमध्ये जर एअरबेस, हवाई तळ जर उद्ध्वस्त केली तर एक ऑप्शन बी म्हणून अत्यंत महत्त्वाचा रोल गंगा एक्सप्रेसवेचा असू शकतो। एअर स्ट्रीप म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि एक प्रकारे जे आहे ज्याला आपण म्हणू की इमर्जन्सी लँडिंग प्लॅटफॉर्म म्हणून या गंगा एक्सप्रेसवेचा वापर केला जातो। मुळातच राजमार्गाशी आधारित अशा प्रकारच्या या एअर स्ट्रीप भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि पाकिस्तान सारखा, त्याचबरोबर चीन सारखा शत्रू आपलं शेजारी राष्ट्र असल्यानंतर या अशा प्रकारच्या एक्सप्रेसवेचा आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने फायदा होऊ शकतो। याच्या विपरीत जर आपण पाकिस्तानला पाहिलं तर पाकिस्तानला राजमार्ग आधारित अशा प्रकारचे इमर्जन्सी लँडफॉर्म त्यांच्याकडे कुठलेही अवेलेबल नाहीत आणि एक ट्रेडिशनल ज्या प्रकारच्या एअर स्ट्रीप असतात त्यांचाच त्यांना त्या ठिकाणी वापर करता येतो। दुसऱ्या अँगलला आपण जर पाहिलं तर युद्धाच्या शिवाय सुद्धा एक प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी अशा प्रकारच्या लँड स्ट्रीप, अशा प्रकारचे इमर्जन्सी लँड प्लॅटफॉर्म हे भारताला अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात आणि एक प्रकारे भारताच्या संरक्षण सिद्धतेचं, एक प्रकारे जे आहे भारताच्या तयारीचं हे प्रदर्शन भारतीय वायुदलातर्फे त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज रात्री 9 ते 10 याच्यावर पुन्हा एकदा कन्फर्मेशन, पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणाऱ्या अशा प्रकारच्या या एक्सरसाइजेस, अशा प्रकारच्या या कवायती आहेत। नक्कीच ढगे सर, त्यामुळे भारतीय वायुदलासाठी आणि खास करून भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि आमच्याशी साधलेल्या संवादासाठी।